रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे व्रत हाती घेऊन अहोरात्र रुग्णांच्या सेवेत असलेले डॉक्टर स्वप्नील महाजन तहाराबाद या छोट्याशा गावातून नाशिकमध्ये वास्तव्यास आलेले डॉक्टर महाजन यांनी एका छोट्याशा क्लिनिकच्या माध्यमातून रुग्णसेवा सुरू केली। याला एक तप उलटून गेले। डॉक्टर महाजन हे स्वतः होमिओपॅथी तज्ज्ञ तसेच फॅमिली फिजिशियन आणि सर्जन असून अनेक रुग्णांना त्यांनी आतापर्यंत व्याधीमुक्त केलंय। सातपूरच्या श्रमिकनगर परिसरात पंचक्रोशीतील रुग्णांची सेवा घडावी यासाठी भव्य हॉस्पिटल उभारावे हे डॉक्टर स्वप्नील यांचं स्वप्न आज शिवम हॉस्पिटलच्या माध्यमातून पूर्ण होत आहे। सातपूर श्रमिकनगर येथील महादेव मंदिर समोर उभारण्यात आलेलं शिवम हॉस्पिटलचं उद्घाटन अतिशय दिमागदार सोहळ्यात संपन्न झालं। प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबूच्या आदरणीय ब्रह्मकुमारी मनीषा दीदी, सुयश हॉस्पिटलचे संचालक प्रसिद्ध हृदयरोग आणि मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर यतींद्र दुबे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन संपन्न झाले। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार सीमाताई हिरे, बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, महेश हिरे, विक्रम नागरे, माजी नगरसेविका माधुरी बोलकर यांच्यासह तुकाराम महाजन, राहुल महाजन व डॉक्टर स्वप्नील महाजन तसेच महाजन कुटुंबीय आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी वास्तुशांती पूजन याचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। तसेच मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शुभारंभ संपन्न झाला। या प्रसंगी मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला। शिवम हॉस्पिटल या नवीन हॉस्पिटलमध्ये ॲलोपॅथी, आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी यासह सर्जिकल, कॉस्मेटिक्स अशा विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर उपचार उपलब्ध होणार आहे। यासाठी येथे अत्याधुनिक ICU वॉर्ड, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम, सेमी स्पेशल रूम तसेच आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे प्रशस्त ऑपरेशन थिएटर असणार आहे। या प्रसंगी रुग्णांना सर्व औषधे एकाच छताखाली मिळण्यासाठी श्रीराम मेडिकलचे देखील उद्घाटन येथे करण्यात आले। हॉस्पिटल आणि उपचारांबाबत अधिक माहिती दिली डॉक्टर स्वप्नील महाजन यांनी। मी नवीन शिवम हॉस्पिटल चालू केलेलं आहे। 20 बेडचं हॉस्पिटल आहे। सर्व सुविधा उपलब्ध आहेत। आपल्याकडे बाहेरील तज्ञ डॉक्टर पण उपलब्ध आहेत। आपल्या परिसरात ऑपरेशन थिएटर सुसज्ज पद्धतीने आपण तयार केलेलं आहे। आपल्या इकडे 4 स्पेशल रूम, एक ICU, एक जनरल वॉर्ड असं बनवलेलं आहे आपण। कार्यक्रमाचे उद्घाटक आणि सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर यतींद्र दुबे यांनी डॉक्टर स्वप्नील महाजन यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। स्वप्नील खूप सिन्सिअर, हार्ड वर्किंग आहे। मी त्याला खूप वर्षांनी ओळखत आहे आणि मी त्याला खूप जवळनं बघितलेलं आहे आणि तो पेशंट केअर मध्ये या भागात डेफिनेटली त्याच्या हॉस्पिटलने डिफरन्स येणार आणि मी माझ्या साईडने त्याला बेस्ट विशेस देतो। या प्रसंगी उपस्थित आदरणीय ब्रह्मकुमारी मनीषा दीदी यांनी देखील डॉक्टरांना शुभाशीर्वाद दिले। त्यांनी अगदी कमी याच्यामध्ये गरीब रुग्णांना सेवाभाव याच्यातून औषधोपचार सुरू केले आणि अतिशय गर्दी त्यांच्याकडे त्याच्यामुळे होत गेली। वैद्यकीय सेवेचं कार्य हे असंच दिवसेंदिवस वाढत राहावं आणि त्यांच्या ह्या शिवम हॉस्पिटलद्वारे इथील सर्व लोकांना चांगल्या प्रकारे आरोग्य मिळो असं मी आशा व्यक्त करते आणि शिवम हॉस्पिटल आणि डॉक्टर स्वप्नील महाजन यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते। या कार्यक्रमाप्रसंगी सातपूर पंचक्रोशीतील नागरिक व सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉक्टर स्वप्नील महाजन यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत होते। मोठ्या उत्साहात आणि आनंदात शिवम हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे।